सामाजिक प्रश्न बाजूला व टोमण्यांचे सत्र जे सुरू आहे ते अजूनही सुरू आहे। त्याचा आम्हाला कंटाळा आलेला आहे। त्यांच्या टीकेला उत्तर देणे आम्हाला योग्य वाटत नाही। काही सुचले नाही म्हणून बोलणार, आम्ही मोठा हातोडा मारला आहे या आविर्भावात ते आहेत एवढा अहंकार राजकारणात योग्य नाही। येणाऱ्या काही दिवसात महानगरपालिका निवडणुकीत ते कुठे आहे हे त्यांना स्वतःला शोधावे लागेल व 100% मुंबई हातातून जाणार। यासह अन्य बाबींवर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमार्फत टीकास्त्र सोडत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। नाही गाडीवर तुम्ही बसा गाडीवर घ्या फोटो। निवडून आल्या की म्हणजे स्त्रीची जाण एका स्त्रीलाच राहते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण की स्त्रीचं दुःख हे स्त्रीच जाणून घेते आणि माझं म्हणणं आहे की ताई हे सर्व काम पूर्ण करतील। ताई बरोबर भाऊ सुद्धा इलेक्शनला उभा, भाऊ आणि ताई हे दोन्ही पण निवडून येतील याची मी हे घेते। कारण की ते येणारच, कारण की लाडके भाऊ हे योजना काढलेली आहे, तसे भाऊ काही ना काही सुधारणा आपल्या याच्यात आणणार म्हणजे आणणार। तुमच्या वतीने काय शुभेच्छा देणार त्यांना, काय प्रचार करणार त्याच्यासाठी? तुम्हाला काय वाटतं? मला तर खूप आनंद होतोय, कारण की असेच कार्यक्रम चालू राहण्यासाठी ताई आणि भाऊ निवडून आले की परत एकदा असा कार्यक्रम हा माझी परत एकदा इच्छा आहे। तुम्हाला गाडी लागली, आता तुम्हाला गाडीची किती गरज होती? गाडीची, कारण की माझे मिस्टर बाहेर ड्युटीला राहत होते, मला मुलं पायी न्यायला आणि आणायला परत जावं लागायचं, रात्रीचं पण जावं लागायचं, कारण की मला गाडीची खूप गरज होती। पण आमची शक्य नव्हतं गाडी घ्यायचं, कारण की माझ्या मिस्टरांना 15,000 रुपये महिना होता आणि माझ्या मिस्टरांकडे पण सेकंड हँडच गाडी आहे। खूप छान वाटलं, खूप छान वाटलं खेळून आणि त्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांचे धन्यवाद। आणि सगळ्यांना बाहेर निघायची संधी भेटली आणि सगळ्यांना म्हणजे घरगुती बायकांना खेळायला चांगलं मजा वाटते। त्यांनी हे कार्यक्रम ठेवल्याबद्दल स्त्रियांना इथं येऊन खेळून खूप छान वाटले। वॉशिंग मशीन ही भाऊ आणि ताई यांच्यामुळेच मला लाभली। मला मोठी बक्षीस देण्यात आलेले, काय वाटतं याबद्दल तुम्हाला? बक्षिसांचं तर आहेच, पण कोमलताई आणि राहुल दादा यांचं नेचरच एवढं भारी आहे ना, तर ते नगरसेवक तर होणारच आहे, पण त्यांनी हा कार्यक्रम काम करून भारतीय जनता पार्टीचे हे सगळे उमेदवार निवडून आणण्याची मी जिम्मेदारी घेईल आणि निवडूनच आणणार। कारण आपल्याला विकासाला मत पाहिजे, जसं म्हणतात केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र, तसे इथे आम्हाला भारतीय जनता पार्टीचाच महापौर आणि पक्ष फळविण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने फार मोठ्या प्रमाणात निधी दिला होता आणि त्या निधीचा वापर करून ह्या भागात काही प्रमाणात कामं झालेली आहेत आणि या पुढे या भागाचा जर जलद विकास करायचा असेल, या भागात पाणी पुरवठा असेल, रस्त्यांचा विकास असेल, नाल्यांचा विकास असेल, ड्रेनेज लाईन आहे, ह्या सगळ्या कामासाठी जर योग्य उमेदवार म्हणून कोण असेल तर राहुल चाबुकस्वार आणि आमच्या कोमलताई राहणार आहेत। आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने असणाऱ्या ह्या उमेदवारांना जेव्हा ही निवडणूक लागेल त्यावेळेस मला नक्की आत्मविश्वास वाटतो की ह्या भागातलं मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या विचारांचं, विकासाच्या बाजूनं असणारं आणि एक नवा चेहरा लोकांना हवा आहे। आणि म्हणूनच राहुल चाबुकस्वार जे आमचे मित्र आहेत या ठिकाणी, ते अतिशय कुठलंही काम एकदा हातात घेतल्यानंतर तडफेने करणारे आहेत। आमचे सारंग तरंगे ॲडव्होकेट सुशिक्षित आमचे आहेत, त्यांच्या पत्नी सुविध पत्नी कोमलताई यासुद्धा सुशिक्षित, एक उच्च विद्या विभूषित उमेदवार आहेत। आणि म्हणूनच मी ते एका कार्यक्रमासाठी आलेलो होतो, होम मिनिस्टर, जो कार्यक्रम टी व्हीवरती भरपूर महिला बघतात आणि तो खूप लोकप्रिय आहे, परंतु आज प्रत्यक्षात सातारा गावामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला आणि हा कार्यक्रम खरंच खूप आनंदी आणि यशस्वी होता। बऱ्याचशा गृहिणी की जे होममेकर आहेत, परंतु त्यांनी आज प्रत्यक्षात त्या कार्यक्रमाचा लाईव्ह आनंद घेतला आणि खरोखर कोणतीही चीट न करता त्यांना प्रत्यक्षात भरपूर सारे बक्षीस मिळाले आणि प्रत्येक महिला आनंद व्यक्त करताच हा म्हणाले की आम्हाला परत असा कार्यक्रम घ्यावा की जेणेकरून आम्हाला आयुष्य जगता येईल आणि हा आनंद घेता येईल। तर आता
राजकारण असतात, येतात जातात, लोक येतात जातात, परंतु खरंच आज आनंद वाटला की कोणत्या तरी पक्षाने लोकांचा विचार न करता, राजकारणाचा विचार न करता आज गृहिणीचा विचार केला आणि गृहिणीला प्राधान्य दिलं. तर त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार त्या आयोजकांचे, जे राहुल चाबुकस्वार आणि सारंग सर यांनी जो कार्यक्रम आयोजित केला. मला तर खरं असं म्हणायचं आहे की असे कार्यक्रम राजकारणी लोकांनी आयोजित करण्यापेक्षा समाजकारणी लोकांनीही याच्यात सहभाग घेतला पाहिजे, कारण असे कार्यक्रम महिला हा खूप चांगला कार्यक्रम घेण्यात आला. महिलांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. काय सांगाल भाऊ या कार्यक्रमाबद्दल? आता जे आमच्याकडून झालं ते आम्ही महिलांसाठी पूर्ण केलं, कारण की वार्डाचं आम्ही इथं काल इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीकडून मी इच्छुक उमेदवार आहे, अनुसूचित जाती जमातीचा, आणि ओबीसीमधून आहे. त्याचाही माझ्यासोबत उभा आहे. पण काय गेल्या 10 वर्षापासून या भागामध्ये कोणताही विकास झालेला नाही. इथं मोठमोठाले दिग्गज नेते उभा राहिलेले आहेत, पण त्याने या भागामध्ये कोणताही विकास केला नाही. आज आपण हा महिलांचा कार्यक्रम ठेवला. महिलांना येण्यासाठी आज इतका त्रास झाला, कुठं रिक्षाने भेटल्या, कुठं काही सुविधा नव्हत्या, काहीच नव्हत्या. पैपई आल्या महिला अक्षरशः 5-5, 10-10 किलोमीटर पैपई आला. आता 29 प्रभाग जो आहे तर हा कमीत कमी 25 ते 30 किलोमीटरचा प्रभाग आहे. यामध्ये कसं महिलांचे इतके गैरसोय होतात, सगळ्या मुलांना शाळेची परेशानी, सगळ्या हर गोष्टीची परेशानी आहे इथं. आता बक्षिसं ठेवण्यात आले होते की काही महिलांना, एका महिलेला स्कूटी लागली. त्यांनी म्हणले की बाबा माझ्या मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी खूप सारे, आपण जर नगरसेवक म्हणून निवडून आलात तर या प्रभागासाठी स्कूल बसची सुविधा चालू करणार का? 100% स्कूल बसची आपण सेवा चालू करणार. या महिलांना जे बी शाळेतले असतात, मुलांना जे बी परेशानी होत्या, शाळेची फीस म्हणा, तुम्ही हॉस्पिटल म्हणा, दवाखान्याचं काम म्हणा, या सगळ्या सुविधा आम्ही दोघं मिळून करणार 100%. इथल्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? नागरिकांना हेच आवाहन करणार का बाबा सगळं आता भारतीय जनता पार्टीचं चालू आहे, सगळ्यांना भारतीय जनता पार्टीचं करा. विकासाला मत द्या, आम्हाला पाहून नका मत देऊ, पण विकासाला मत द्या. जे तुमचे कामं करून ते करा. आतापर्यंत ज्या लोकांनी तुमचे कामं नाही केले त्यांना तुम्हाला मत देऊन काही फायदा होणार नाही. उद्या चालून तुमचं जे रडणं आहे 10 वर्षापासून तेच रडणं चालू होणार. त्यासाठी माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे का बाबा तुम्ही विकासाला बघून